बीड खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या कोठडीचा आजचा शेवटचा दिवस आहे। वाल्मिकला उद्या सकाळी 11 वाजता केज सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मस्साजोगमध्ये तणावाची स्थिती असल्यानं प्रशासन देखील सतर्क आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 34 दिवस पूर्ण होत आहेत आणि आज दिवसभरात जर बघितलं तर धनंजय देशमुख यांचं जे आंदोलन झालं त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती। सध्या त्यांचं आंदोलन जे मागे आहे, मी सध्या बीड शहर पोलीस स्टेशनच्या सीआयडी लॉकअपच्या त्या परिसरात आहे। आपण पाहू शकतो की सीआयडीचे जे अधिकारी आहेत त्यांच्या हालचाली आता होताना दिसत आहेत। कारणही तसंच आहे। यातील जे आरोपी आहे वाल्मिक कराड यांची जी पोलीस कोठडी जी आहे, सीआयडी कोठडी जी आहे, ती आज सायंकाळी ती संपते आणि उद्या त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे। आणि त्यापूर्वी जर बघितलं तर सीआयडीचे जे अधिकारी आहेत त्यांच्या हालचालीला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता जाताना मात्र त्यांची सुरक्षाचा जो प्रश्न जो ऐरणीवर आलाय त्या पद्धतीने आता पोलीस अधीक्षक असतील, सीआयडीचं पथक असेल आणि एसआयटी असेल, हे मोठी संख्याबळ जे आहे सुरक्षेचा पोलिसांचा घेऊन त्या ठिकाणी जाणार आहेत। आणि नेमकं वाल्मिक कराड यांच्यावर उद्या काय आदेश निघतील, काय निर्णय होईल, सुनावणी दरम्यान काय होईल, याकडे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।